नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेची मोठी रणनीती, बड्या नेत्यांना मातोश्रीवर बोलवलं. बंडू जाधवांचा उद्धव ठाकरेंना रामराम, अखंड शिवसेनेची भूमिका. लोहगडवर 17 कोटींचं लग्न ठरलं होतं, पण एका चुकीने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. मुंबईत मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याची महत्त्वाची माहिती समोर. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू, मुंबईकरांची मोठी गैरसोय. इचलकरंजीत एसटी डेपोत कारचा धडक तांडव, 6 जण जखमी. ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरे शिंदे वर्धापन दिनाकडे सर्वांचे लक्ष. खासदारानंतर आमदारही येणार, शिंदेच्या करेक्ट प्लॅनचा दावा. 6 खासदार गेले तरी ठाकरेच्या निशाण्यावर एक खासदार कायम. देशातील सोन्याच्या बाजारात मोठी उलटापालट, आयात अचानक ठप्प. कर्नाटकात डीके मुख्यमंत्री होताच भाजपाचा अनपेक्षित राजकीय डाव. संजय राऊताचा ऑपरेशन तुडवा इशारा, बंडखोरांना Y+ सुरक्षा. दुष्काळातही विजयाचा विश्वास, धैर्यशील मोहिते पाटलांचे वक्तव्य. छत्तीसगडमध्ये भाजप नेत्यासह 3 जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना. फुटलेले खासदार शिंदेच्या मंचावर नसणार, 4 खासदार राजस्थानात. दुखापतीमुळे श्रेयंका पाटीलचे वर्ल्ड कप स्वप्न पुन्हा भंगले. मुंबईतील नालेसफाईच्या कामावर सत्ताधारी पक्षाचीच नाराजगी. कोकणात कमी दबावाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर वाढणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये कामगार न्यायालयाच्या नव्या इमारतीसाठी जमीन मंजूर. तेलंगणा T20 लीगमध्ये सिराज, तिलक वर्मांना कायदेशीर नोटीस. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने दीपक सावंत यांचे पद रद्द. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये कांगोकडून पोर्तुगालला मोठा धक्का. नवी दिल्लीत लोकसभेत NDA 2/3 बहुमतांच्या दिशेने. नांदेडमध्ये नागेश पाटील आष्टीकराविरोधात शिवसैनिकांचे आंदोलन. अहिल्यानगरच्या बनावट दूध प्रकरणात तपास वेगात, 7 संशयित अटकेत. सध्या इतकंच. बघत रहा लोकतंत्र मिरर.